ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. त्या रात्री मला वाटलं होतं, की मला माझं जग मिळालं. पण मला कुठे माहीत होतं, की तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो. आजची गोष्ट माझी स्वतःची आहे. अशी गोष्ट जी मी आजवर कोणालाच सांगितली नाही. प्रेमात पडणं आणि प्रेमात पडल्यावर तो विश्वास तुटणं काय असतं, हे मला त्या एका महिन्याने शिकवलं. ही गोष्ट ऐकताना तुम्हालाही वाटेल, की असं कोणासोबत होऊ शकतं का? पण जे झालं ते सत्य होतं. माझं नुकतंच लग्न ठरलं होतं. घरच्यांनी मुलगी पाहिली, मलाही दाखवली आणि पहिल्या भेटीतच सगळं पक्कं झालं. तिचं नाव होतं राधिका. साक्षीदारक्या सोजवळ नावाप्रमाणे ती दिसायला अगदी तशीच होती. आमचा साखरपुडा ठरला होता, पण त्याला अजून 2 महिने बाकी होते. जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहायला गेलो होतो, तेव्हाच ती मला प्रचंड आवडली होती. तिचे ते सौंदर्य असं होतं, की कुणीही तिच्यावर प्रेमात पडावं. गोरापान रंग, अंगावर एक साधीशी पण उठावदार कुर्ती, तिचे ते काळेभोर बोलके डोळे, त्यातून मी जणू सगळंच काही सांगत होती. तिचे केस तिच्या खांद्यावर लोळत होते आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड लाजरा हास्य असायचं. जेव्हा ती चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली, तेव्हा तिची नजर माझ्या नजरेला भिडली आणि त्या क्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता. मला मनोमन वाटलं, हीच ती, जिच्यासोबत मला माझं आयुष्य घालवायचं आहे. लग्नाला आणि साखरपुड्याला वेळ होता, त्यामुळे मी तिला आधीच विचारलं होतं, की आपण साखरपुड्याच्या आधी भेटू शकतो का? एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळेल. तिनेही अगदी हसत होकार दिला होता. त्यानंतर आम्ही खूप भेटायला लागलो. कधी कॉफी शॉपमध्ये, कधी एखाद्या बागेत, तर कधी नुसतीच लाँग ड्राईव्ह. आमची मैत्री छान झाली होती. ती खूप मनमोकळी होती, पण तरीही तिच्या डोळ्यात एक प्रकारची शांतता असायची. मला वाटायचं की ती लाजरी आहे, म्हणून तशी वागते, पण शांततेमागे एक मोठं वादळ दडलेलं होतं. याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. असंच दिवस मजेत चालले होते. मेसेज, कॉल्स, तासंतास गप्पा. माझा जीव तिच्यात पूर्णपणे अडकला होता. मग एक दिवस असा आला, ज्याने सगळंच बदलून टाकलं. त्या दिवशी गुरुवार होता. मी ऑफिसच्या कामात खूप व्यस्त होतो. संध्याकाळी साधारण 7:30च्या सुमाराला मला राधिकाचा मेसेज आला. "आज संध्याकाळी माझ्या घरी येऊ शकतोस का? मला भेटायचं आहे." मी थोडा अवाक झालो. कारण आजवर आम्ही नेहमीच बाहेर भेटायचो. "घरी? काका-काकू आहेत ना? असं अचानक कसं येऊ?" तिने लगेच रिप्लाय दिला, "तू ये तर खरा, एक सरप्राईज आहे." सरप्राईज? माझ्या मनात हजारो विचार सुरू झाले. घरचे असतील, कदाचित लग्नाच्या खरेदीबद्दल काहीतरी बोलायचं असेल. असा विचार करून मी ऑफिसमधून थेट घरी निघालो. रात्रीचे 8:30 वाजले होते. मी तिच्या सोसायटीत पोहोचलो. गाडी पार्क केली आणि तिच्या फ्लॅटकडे गेलो. दारावरची बेल वाजवताना माझ्या पोटात थोडा गोळा आला होता, कारण होणाऱ्या सासऱ्यांसमोर कसं वागायचं याचं थोडं टेन्शन होतं. पण दार उघडलं आणि मी अक्षरशः थक्क झालो होतो. समोर राधिका उभी होती. पण तिने आज नेहमीसारखा साधा ड्रेस किंवा कुर्ती घातली नव्हती. तिने एक सुंदर गडद निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस घातला होता. तो ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत होता. तिने केस मोकळे सोडले होते. हलकासा मेकअप केला होता आणि तिच्यातून एक अतिशय मंद सुगंधी परफ्यूमचा वास येत होता. मी काही सेकंद तिला पाहतच राहिलो. "काय रे? असं काय बघतोयस? आत तर ये," ती हसून म्हणाली. मी आत गेलो. हॉलमध्ये एकदम शांतता होती. टीव्ही बंद होता. मी हळूच विचारलं, "काका-काकू कुठे आहेत? आणि कोणी पाहुणे वगैरे आलेत का?" तिने दाराला आतून कडी लावली आणि माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसली. "घरी कोणीच नाहीये. आई-बाबा गावी गेलेत. उद्या संध्याकाळी येतील." माझ्या हृदयाची धडधड अजून वाढली. "कोणीच नाहीये? मग तू मला इथे?" माझे शब्द अडखळत होते. "हो, मी तुला मुद्दाम बोलवलंय. आपण निवांत बोलू शकतो ना? चल माझ्या रूममध्ये बसूया." असं म्हणत तिने माझा हात पकडला. तिच्या हाताचा तो स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता, की माझ्या अंगावर काटा आला. आम्ही तिच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये फक्त एक डिम लाईट चालू होता. एसीची थंड हवा आणि त्या मंद प्रकाशात राधिकाचं ते रूप सगळंच एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. मी बेडच्या एका कोपऱ्यावर बसलो. ती माझ्या शेजारी येऊन बसली. आमच्या अवघ्या काहीच इंचाचं अंतर राहिलं होतं. खोलीत इतकी शांतता होती, की मला हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. "ती खूप सुंदर दिसते आज," मी हिम्मत करून म्हणालो. तिने मान खाली घातली आणि लाजली. "थँक यू. तुला आवडलं का माझं सरप्राईज?" मी म्हणालो, "खूप." पण मला खरंच वाटलं नव्हतं, की आपण असे भेटू. मी तिच्या डोळ्यात पाहतच म्हणालो. तिने आपला एक हात माझ्या हातावर ठेवला. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. तिने हळूच विचारलं, "तुला माझी भीती वाटते का?" "तुझी?" "नाही. पण आपण अजून लग्न नाही केलंय ना." मी थोडा नर्व्हस होतो. तिने आपला हात माझ्या चेहऱ्यावरून फिरवला आणि म्हणाली, "लग्न काय? फक्त एक कागदाचा तुकडा आणि लोकांची गर्दी आहे. आपली मनं तर आधीच जुळली आहेत ना." तिचे ते शब्द, तिचा तो जवळ येणारा श्वास, माझं सगळंच भान हरपायला लागलं होतं. मी नकळत माझा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला. तिने मला विरोध केला नाही. उलट ती अधिकच माझ्या जवळ आली. मी तिच्या गालावर आलेली केसांची बट हळूच तिच्या कानामागे गेली. तिचा श्वास आता जड झाला होता. मी तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. तिने डोळे मिटून घेतले. त्या क्षणी जगात दुसरं काही अस्तित्वच नव्हतं. फक्त ती आणि मी. आमच्यातील अंतर संपलं होतं. शब्दांची जागा आणि स्पर्शाने घेतली होती. तो प्रत्येक क्षण, तो प्रत्येक स्पर्श इतका जिवंत आणि खरा होता, की मला वाटलं माझे आयुष्य इथेच संपून जावं.
एका अनामिक ओळीने आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. ती रात्र, तो एकांत आणि आमचं ते मिलन, सगळंच अद्भुत होतं. मी ती संपूर्ण रात्र तिच्या घरीच काढली. सकाळी जाग आली तेव्हा ती माझ्या कुशीत झोपली होती. मी तिला तसंच पाण्यात मग्न होतो. थोड्या वेळाने तिचे डोळे उघडले. "गुड मॉर्निंग," ती गोड हसून म्हणाली. "गुड मॉर्निंग. कालची रात्र आय लव्ह यू राधिका." मी तिच्या कपाळावर किस करत म्हणालो. तिने मला घट्ट मिठी मारली आणि विचारलं, "सरप्राईज कसं वाटलं मग?" मी म्हणालो, "खूपच भारी. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता हा." मी अगदी मनापासून बोललो. थोड्या वेळाने मी आवरून ऑफिसला गेलो. माझं मन कशातच लागत नव्हतं. मला आता फक्त तिचाच विचार येत होता. मला त्या रात्रीची जणू सवयच लागली होती. काही दिवसांनी आमचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडला. लग्नाची तारीखही फिक्स झाली. सगळं कसं स्वप्नासारखं सुरळीत चालू होतं. आम्ही आता आणखी मोकळेपणाने भेटायला लागलो होतो. एके दिवशी मी तिला फोनवर म्हणालो, "राधिका, आपण परत कधी भेटायचं तसं? मला तुझी खूप आठवण येते यार." ती हसली आणि म्हणाली, "भेटूया ना लवकरच. मी सांगेन तुला." मला वाटलं सगळं ठीक आहे. पण या सगळ्या गोष्टीत आता 1 महिना उलटून गेला होता. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. पत्रिका छापायला गेल्या होत्या. पण मागचे 3-4 दिवस राधिकाचा फोन लागत नव्हता. नॉट रिचेबल येत होता. मला वाटलं नेटवर्क इश्यू असेल किंवा ती खरेदीत बिझी असेल. पण 5व्या दिवशी सकाळी माझ्या आईचा मला फोन आला. आईच्या आवाजात एक प्रकारची भीती आणि रडू होतं. "हॅलो, आई काय झालं? रडतेस का तू?" मी घाबरून विचारलं. "अरे, राधिकाच्या बाबांचा फोन आला होता. राधिका, राधिका, राधिका घरातून पळून गेली आहे." माझ्या हातातून फोन खाली पडता-पडता वाचला. पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. "काय? पळून गेली? कुठे? आणि कोणासोबत?" माझं डोकं सुन्न झालं होतं. मी तातडीने तिच्या घरी पोहोचलो. तिथे दोन्ही घरची मंडळी जमली होती. राधिकाचे आई-वडील रडत होते. मला पाहता तिचे बाबा माझ्या पाया पडायला आले. "आम्हाला माफ कर रे बाबा." आमच्या पदरात निखारा पडला. तिने आमची अब्रू वेशीवर टांगली. मला काही सुचत नव्हतं. मी विचारलं, "पण ती गेली कोणासोबत?" तेव्हा तिच्या भावाने डोळे पुसत सांगितलं, "तिच्या ऑफिसमधल्या एका मुलासोबत." ते दोघे गेली 3 वर्ष एकमेकांवर प्रेम करत होते आणि काल त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. जर तिचं आधीच कोणावर प्रेम होतं, तर तिने मला होकार का दिला? आणि जर होकार दिला, तर ती रात्र काय होती? मी पूर्णपणे कोसळून गेलो. माझ्याच अस्तित्वावर विश्वास उडाला होता. मी तिथून कसातरी घरी आलो. आमचं दार लावून घेतलं आणि ढसाढसा रडलो. माझ्या डोळ्यांसमोर फक्त ती रात्र होती. तिचा तो स्पर्श, तिचे ते शब्द, सगळं खोटं होतं. 2 दिवसांनी माझ्या नावावर एक पोस्टाचं पत्र आलं. ते पत्र राधिकाचं होतं. माझे हात थरथरत होते. मी ते पत्र उघडलं आणि वाचायला लागलो. "प्रिय, मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप चिडला आहेस. कदाचित मला शिव्या देत असशील आणि ते बरोबरही आहे. मी तुझ्यासोबत खूप मोठं पाप केलंय. माझं एकावर खूप प्रेम होतं, पण तो दुसऱ्या जातीचा असल्यामुळे माझे घरचे कधीच तयार झाले नव्हते. जेव्हा तुझं स्थळ आलं, तेव्हा घरच्यांच्या दबावाखाली मी होकार दिला. मला वाटलं मी त्याला विसरू शकेन. तुझ्यासोबत वेळ घालवताना मी प्रयत्न करत होते स्वतःला समजवण्याचा. त्या दिवशी रात्री जेव्हा तू माझ्या घरी आलास, ती माझी शेवटची धडपड होती. मला वाटलं की आपण शारीरिकदृष्ट्या एकत्र आलो तर कदाचित माझं मन तुझ्यासाठी बदलेल. कदाचित मला तुझ्याबद्दल प्रेम वाटू लागेल. मी स्वतः तुझ्या हवाली करून माझं जुनं प्रेम विसरण्याचा प्रयत्न केला. पण पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाणीव झाली की मी स्वतःचीच खोटं वागते. शारीरिक जवळीक मनाची जवळीक निर्माण करू शकत नाही. माझा जीव अजूनही त्याच्यातच अडकला होता. जर मी तुझ्याशी लग्न केलं असतं, तर मी आयुष्यभर तुला फसवून तुझ्यासोबत खोटा संसार आणि ती तुझ्यासोबतची सर्वात मोठी प्रतारणा ठरली असती. म्हणून मी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मला माफ कर. मी तुझी गुन्हेगार आहे. शक्य असेल तर मला विसरून जा. राधिका. पत्र वाचून माझ्या डोळ्यातील अश्रू सुकले गेले होते. माझ्या आतच एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. तिने स्वतःवर प्रेम मिळवलं होतं, पण जाता जाता मला मात्र कायमचं संपवून गेली. ती रात्र, जिला मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मानत होतो, ती खरं तर माझ्या भावनांचा खेळ होता. तात्पर्य: मित्रांनो, प्रेम आणि शरीरसंबंध या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शरीराच्या जवळीक कधीही प्रेम निर्माण होत नाही. जर मनात आधीच दुसरा कोणी असेल, कोणतंही नातं जोडण्यापूर्वी एकमेकांच्या मनाचा पारदर्शक वेध घेणं खूप गरजेचं आहे. जबरदस्तीने घेतलेले निर्णय समोरच्या व्यक्तींचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. नात्यात सत्य आणि पारदर्शकता तर ते नातं पत्त्यांच्या बंगल्यासारखं कधीही कोसळू शकतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.